ही थेट दृश्य जालन्यामधली आपल्या समोर आहेत। या ठिकाणी मराठा आंदोलकांकडून रास्ता रोको केला जातोय, मात्र पोलीस त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसतात। एकीकडे जालन्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे, दुसरीकडे हा रास्ता रोको। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। सिद्धार्थ, काय सांगाल? मराठा आंदोलक रस्त्यावर आल्याचं दिसतंय, नेमकं काय म्हणणं आहे त्यांचं? मराठा आंदोलक रस्त्यावर आलेले आहेत आणि त्याने संभाजीनगर धुळे महामार्ग अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। घोषणाबाजी करतायत, पोलीस सुद्धा त्या ठिकाणी आलेले आहेत। आज मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा 5वा दिवस आहे, मात्र सरकार बोलणी करत नाही किंवा कसल्या पद्धतीचं शिष्टमंडळ आलेलं नाहीये। त्यामुळं हे कार्यकर्ते आपण बघतो, महिला कार्यकर्ते रस्त्यावर आता बसलेले आहेत। या ठिकाणी हळूहळू गर्दी वाढते आहे। पोलीस ट्रॅफिक काढून देण्याचा प्रयत्न करताय, मात्र पोलिसांसोबत महिला कॉन्स्टेबल नसल्यामुळे या महिलांना त्यांना बाजूला करता येत नाही। आपण बघतोय पोलिसांचा फोर्स सुद्धा या ठिकाणी आलेला आहे। एकंदरीतच 10-12 कार्यकर्ते आहेत, मात्र त्यांनी हा रस्ता अडवून धरलेला आहे। पोलीस आणि त्यांच्यामध्ये बाचाबाची सुद्धा सुरू आहे। आपण काही महिलांना बोलण्याचा प्रयत्न करूया। ताई, काय म्हणणं आहे नेमकं? आमची सगळी बांधव बसलीत, सगळं जीव जायची वेळ आली आमच्या मराठीच्या लेकरांची। 500 बांधव गेली तरी हे फडणवीस सरकार कसलंच लक्ष देत नाही। आज काहीतरी न्याय झाला पाहिजे आमच्या मराठ्यांचा। आमच्या मराठ्यांची खेळ करताय शासन, मराठ्यांची खेळ करताय, मराठ्यांचा खेळ केलाय यांनी, आमच्या बांधवांचा खेळ केलाय। आज आम्ही उठणार नाही, रोड पॅक केला की हे शासन येतं, आम्हाला उचलायला बघतं आणि आमच्या बरोबर असं लगेच 4 जण गोळा झाली। आम्ही काय करायचंय ना ते आज करू, पण आमच्या मनात भावला जर काय झालं तर अख्ख्या महाराष्ट्रात ही खळबळ उभी राहील। आपण त्या ठिकाणी आता पोलीस फोर्स सुद्धा आलेला आहे आणि पोलीस कार्यकर्त्यांना इथून हटवण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र कार्यकर्ते आपण बघतोय पोलीस या ठिकाणी मात्र महिला पोलीस नसल्यामुळे त्यांना हात धरता येत नाही। तर आपण बघतोय या ठिकाणी कशा पद्धतीने या महिला आंदोलक आक्रमक झालेल्या आहेत आणि आपण मागे हटणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे। 5 दिवस झाले जरांगे पाटलांच्या पोटात अन्नाचा थेंब नाही, पाण्याचा थेंब नाही।